आपल्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड सुद्धा जोडले गेलेले आहेत। प्रसाद जी नमस्कार। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे, आपली प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर माजी मुख्यमंत्री किंवा माजी विरोधी पक्षाचे नेते सातत्याने सदिच्छा भेट घेत असतात। माननीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर एक प्रथम मुलाखत दिली होती, ज्यामध्ये म्हटलं होतं की या राज्याच्या विकासासाठी जे कोण बरोबर येतील त्यांच्या बरोबर आम्ही एकत्र आहेत। आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की आम्ही यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुष्टीकरणाचं राजकारण करणार नाही। आज उद्धवजी पहिल्यांदा सभागृहात आले, त्यामुळे मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्रजींची आज त्यांची समोरासमोर गाठ होण्याची पहिलीच वेळ आहे। कदाचित सदिच्छा देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटायला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर गेले असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं, कारण दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे। पण जर आपण पाहिलं या अगोदर एकमेकांवर अगदी टोकाची टीका करण्यात आलेली होती, तर आणि त्यानंतर त्यांची ही सदिच्छा म्हणून भेट झाली, ती संस्कृती असली। यामध्ये देवेंद्रजींनी कधीही कुठलाही विरोधी पक्ष नेते असताना देखील दुजाभाव कधी केला नव्हता। परंतु आपण जर पाहिलं असेल तर ज्या वेळेला उद्धवजींनी सरकारमधनं आमच्या बरोबर निवडणूक लढवून सरकार न बनवता ते जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळेला मोठ्या मनाने देवेंद्रजी माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या शपथविधीला गेले होते। त्यामुळे आज जर माननीय उद्धवजींनी जर देवेंद्रजींना निरोप पाठवला असेल की मला सदिच्छा भेट द्यायची आहे, तर निश्चितपणे त्यांचं स्वागत देवेंद्रजींनी केलं असेल, कारण मोठ्या मनाने राजकारण करणारा, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता जर कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे। हो प्रसाद जी, थँक्यू सो मच, तुम्ही बोललात त्यासाठी। तर भाजपचे नेते प्रसाद लाड यांची ही प्रतिक्रिया, आणि फडणवीस कार्यालयामध्ये दोनही नेत्यांची भेट झाल्याचं कळतंय। भेटीचं कारण अद्याप स्पष्ट